सांगितलं मारून टाक. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, सहाही मारित दुराचारी, सातवा जो गर्भयोग मायाने तना आश्चर्य करीत जगा माझी. आठव्याची तयारी सुरू झाली. मायानो, तुमच्याही घरी लेकबाळ आहे, माझ्याही घरी बहीण आहे. एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, तिला 7वा, 8वा, 9वा महिना सुरू असेल, तर तुमच्या आणि माझ्या बहिणीचा चेहरा एवढा गोरा पान दिसतो. विज्ञान असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय, त्या मुलीच्या गर्भाचं तेज त्या पोरीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मग तुमच्या घरी तुमच्या आणि माझी लेकबाळ, तुमच्या आणि माझी बहीण जर एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर एवढी गोरीपान दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये साक्षात जगातला सर्वात सुंदर प्राणी म्हणजे देव आहे, त्या माय माऊलीचं काय वर्णन करायचं महाराज. नामदेवराय वर्णन करतात, किती सुंदर आहे पहा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असेल. बसणारी मंडळी, अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा तो असे कृष्ण पक्ष, वसुनामती ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षित, अयोनी संभवनो एकाय श्रमे नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची देवकी माते समोर मूर्ती प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल. आपल्या नवऱ्याला सांगू लागली, मालक ओ मालक, त्या नराधमाने माझे 6 लेकर मारले हो, वाचवा या लेकराला. आईचं ते रडणं, आईचा तो आक्रोश पाहिल्यानंतर जगाचा मालक सांगतो, ए माय काळजी करू नको ग, कंस मला काय मारणार आहे, त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ. फक्त एक काम कर, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. ए आई, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येथे, मनसी रक्ष पाळ हो, ते म्या मोहिले सकळ. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. उचललंय देवाला, उचललेला कमळापती, पायीची बंधने गळती. भगवंताला उचललं, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करी आकांत नामा मने उठती दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत आला. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. आणि देवकी मातेनं सांगितलं, हे दादा, अरे हा पोरगा नसून पोरगी, पोरगी तुला काय मारणार आहे. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेली. तुझं लागी वधी उपजला मजादी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात जाऊ. माया हो, वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला तर 25व्या वर्षी झाला, तरी आपण अख्ख्या शहराला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे. ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे वाटायचे, पेढे म्हातारपणी वाटा, ज्या दिवशी पोरग तुमची सेवा करेल. आणि प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागली, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. धावती की पुढे ताटी वाटी सुलटा वडे, धावती की पुढे ताटी वाटी सुलटा वडे. वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली ताटी, वाण घेऊन या ताटी नंदा
सांगू लागले, ए अगं ऐकलंस का, यशोदेला मुलगा झाला. कोणतीही बातमी गावात पसरवायची असेल तर बॅनर छापायचे नाही. यूट्यूब नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, काहीच नाही. एखाद्या माय माऊलीला जवळ घ्या आणि तिच्या कानात सांगा, बाई तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू. अख्ख्या गावाला माहीत होतं पण शब्द तोच शिल्लक राहतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू. सरकार काय येडं आहे का महाराजांना पैसे द्यायला? त्यांना माहिती आहे बावळे गाडीत बसून फुटतात महाराज. हे खातात आपली दारू, आपलीच पेतात, पैसे आपले घेतात आणि कुठं वर तंगड्या करतील माणसं काही सांगता येत. महिला कधीच महाराज तुमचा विश्वासघात करणार नाही. म्हणून तर सरकारनं लाडकी बहीण योजना राबवली ना महाराज. म्हणून बहुमतात 30% मतदान त्यांना सरकारला भेटलं. याचं कारण फक्त या बिचाऱ्या माय मावल्या. हा, सरकार तुमच्यामुळे अडचणीत आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी किती लोकांनी फाश्या घेतल्या, हे जर पुण्य जर कोणी केलं असेल माया हो. अपने ही बनाई ये हालत मेरी, आप ही पूछते वो ये क्या हो. हे सगळं जर पाप कोणाच्या नशिबी जातं माया हो, ते फक्त तुमच्या 1,500 रुपयामुळे. खरं सांगतो तुम्हाला. बरं एवढं अवघड जागेत दुखणं झालंय, आता बंदही करता येत नाही. बंद करावं तर सरकार पडेल ना. त्याच्यामुळं प्रत्येक गवळण सांगू लागलं, ए अगं ऐकलंस का, एक धावती एकी पुढे, ए विको कमी कर दा थोडा, ताटी वाटी सुंट वडे, वान घेवोनिया ताटी, नंदा घरी झाली दाटी, सुयनीची गलबला झाली, दासी जणी हेल घाली. हेल कळतं का जी? चष्म्यावाल्याजी ह्या नवीन पोरीला हेल डेल बेल काहीच कळत नाही. हेल म्हणजे सांगतो तुम्हाला, पूर्वी 30-40 वर्षापूर्वी एखादी मुलगी बाळंतीण झाली, गावामध्ये एक माय माऊली राहायची, तीच मुलींची बाळातपण करायची. तिला दवाखान्यात जायची गरज पडत आणि ती मुलगी बाळंतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही माय माऊल्या त्या तेवढ्या काय करायच्या, हंड्यानं पाणी आणायच्या आणि तिच्या. आता ही पद्धत बंद झाली. तुम्ही म्हणसाल महाराज का? 100%पैकी 100% पोरीची डिलिव्हरी तर हॉस्पिटलला व्हायला, मग पाणी घेऊन का दवाखान्यात जातात? आता दिवसात कठीण चाललंय. अरे दिवसांदिवस एवढा रोगाचा प्रादुर्भाव वाढायला लागलाय. आता माणसाला मरण्यासाठी म्हातारं व्हायची गरज. हे दिसतात ना मंडपामध्ये एवढे म्हातारे कोतारे, पाहून घ्या, कारण आपण म्हातारे होणार. 50च्या पुढे आपली लाईफच नाही ना महाराज. पूर्वी 40 वर्षापूर्वी जर माणूस मेला तर म्हातारा माणूस गावात मरत होता. आता तर 15-15 वर्षाच्या पोरायला सुद्धा हृदयविकाराचे झटके यायला लागले महाराज. ज्यांनी कधी आईचं दूध सोडून दुसरं काहीच पिलेलं नाही अशा पोराला सुद्धा मुळ्यात व्हायला लागला. लोक म्हणतात हॉटेलचं खाऊ नका मुळ्यात होतो. जे धाब्यावर पडेल त्याला काहीच नाही, आणि जे दुधाशिवाय दुसरं काही पेत नाही त्याच्यामुळे. अरे कठीण तळा. तुमच्याजवळ बजाज कॅन्सरचं हॉस्पिटल आहे. तर वेळ भेटला ते एखाद्या वेळेस जाऊन एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला विचारा. जो तंबाखू खात नाहीये, जो बिडी पेत नाहीये, जो दारू पेत नाहीये, जो चहा पेत नाही, अशा लोकांनाच कॅन्सर जास्त व्हायला लागला. जे दारू पेत आहे त्याला कॅन्सर नाही. मग नेमकं करावं काय? दारू सुरू करा असं माझा म्हणण्याचा उद्देश नाहीये महाराज. कठीण ताळ आहे ना, खरं सांगतो तुम्हाला. करोनाच्या काळात देशीमध्ये एवढी ताकद होती, करोनाचा बाप सुद्धा त्यांच्याजवळ येत नव्हता. करोना काय येणार आहे महाराज? आणि जे बिचारे स्वतःला भेले ते डायरेक्टच गेले परत. कठीण ताळ आहे. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, सुयेनीची गलबला झाली, दासी जणी हेल झाली, हेल घाली, जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखांत पारणा ही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी, गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे, जिकडं तिकडं आनंद आहे. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळका सुटला, कंसाने तातळीने मिटिंग भरवली. ऐका ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. पहिला इडा पुतना मावशीने उचलला, पुतनेलाही भगवंताने मारून टाकलं. पुतना रडायला लागले, देवा सोड. सामुंच मुंचाल मिती प्रभासने स्विड्ड माला, अखिल जीव मर्मिणी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महू, प्रसिन्न गात्रा श्रीपती रुदा, देवा सोड, देवा सोड. पुतनेनं देवाला सांगितलं, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत, आणि एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा ये नमो नमा. सगळे राक्षस मारले. आपल्याला आता हळूहळू देवाला थोडं मोठं करायचंय. देव रांगायला लागला. महाराज सांगतात, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ गोम्या देखीला से, रंगणी रंगनाथ गोम्या देखीला से. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगणी रंगनाथ गोम्या देखीला से, रंगणी रंगनाथ गोम्या देखीला से.
नवनीत माझे बक्षिले येणे माझे कवाड उघडिले माझे कवाड उघडले येणे सिंके ओ तोडिले शिंके हो तोडले या दुधाचे बक्षिले ओलंडिले ताका दया दुधाचे बक्षिले उलटिले ताकते ऐसे जरी मी जाणते जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते पाणी आणत जाते तरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते आधरुणी कृष्णाशी बांधिले शिक्षा लाविते गोविंदा तळ हात टेकित डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये रंगनी रंगनाथ तुम्या देखील आसये जगाचा मालक रांगायला लागला. महाराज सांगतात येणे माझे कवाड उघडिले येणे सिंके वो तोडिले दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते ऐसे जरी मी जाणते यमुना पाणी आणच जाते धरुणी कृष्णासी बांधिते शिक्षा लाविते गोविंदा ऐसा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी रांगायला लागला. रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला. सगळ्या पोरांना एकत्रित केलं. पोरांच्या तब्येती वाळून गेल्या होत्या. का रे पोरा हो? पोरं म्हणले काय देवा? अरे आपल्या बाळापूर परिसरात मला हे सांगायचंय तुम्हाला. का रे आपल्या परिसरामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? देवानं सांगितलं जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत. मला एवढंच सांगायचं दही दूध तूप लोणी खात जा रे. अजून सुद्धा महाराष्ट्रावर राज्य तूप खाणाऱ्यांचं जे तुम्हाला कधी अक्कल येणार आहे काही कळत नाही गाड्यांना. 145 आमदार मराठ्याचे तरी मुख्यमंत्री बामन कळलं पाहिजे तुम्हाला. आमदार जरी तुमचे असले तरी पीए त्यांचे, मंत्री जरी तुमचे असले तरी सचिव त्यांचे, केंद्राचे सचिव पहा, विधान परिषदचे सचिव पहा, विधानसभेचे सचिव पहा, मोठ्या मोठ्या क्रिकेटरांचे आडनाव तपासा. आतापर्यंत जेवढे काही दिग्दर्शक जेवढे काही निर्माते झाले त्यांचे आडनाव तपासा. ज्यांचे काही सगळ्यात मोठे हॉस्पिटल आहे त्या डॉक्टर लोकांचे आडनाव तपासा. सगळ्यात मोठे जे गायक आहे त्यांचे आडनाव तपासा. किती सांगायचं महाराज तुम्हाला, पण तुम्हाला काय कोंबड्यान देशीशिवाय सुधरत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला सांगून काही फायदा नाही महाराज. खरं सांगतोय तुम्हाला. 2% ब्राह्मण या देशामध्ये 48 कलेक्टर आहे. 1-2 कमी जास्त असू शकतात. किती कलेक्टर आहे? त्यातले आडनाव तपासा. 38 ते 39 कलेक्टर कोणा त्या आडनावाचे तुम्ही एकदा थोडं तपासा. ही काही मी तुम्हाला असं काही बगलातलं काढतो बाजारात मांडतो असं नाही, वस्तुस्थिती आहे. याचा थोडा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजेत. म्हणून चांगलं खात जा. अरे आपण काही खायला लागलो उपकार माना माणसं खात नाही लोक. नाही तर 60 वर्षाचा माणूस 90 रुपये किलो, 50 वर्षाचा माणूस 150 रुपये किलो, आणि एखादा ताजा तवाना चांगला कीर्तनकार असला की 350 रुपये किलो. कठीण आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? उपकार माना, लोक माणसाला खात नाही. अरे तुम्ही काही खायला लागले त्याच्यामुळे तर 3-3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार करायला लागले ना तुम्ही. 3-3, 4-4 वर्षाचे लेकरं सुद्धा तुम्हाला दिसत नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? अख्खं भागवत वाचा, अख्खं रामायण वाचा, अख्खं महाभारत वाचा. एक राक्षस असा दाखवा की त्या राक्षसाने एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अजिबात नाही महाराज. अरे रावणाला 10 तोंड होते गड्यांनो. रावणाला किती तोंड होते? 10 तोंड होते आणि 20 डोळे होते. पण रावण जन्माला आल्यापासून फक्त रावणाने एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता. अरे तुमचे 2 असून तुम्हाला कोणीच चांगलं दिसत नाही. रावणापेक्षा नीच लोक आहे आपण. आपली पोरगी शाळेत गेली तर घरी येण्याची गॅरंटी नाहीये. पोरगी हॉस्टेलला ठेवली तरी सुखरूप याची गॅरंटी नाहीये. आणि पुढारी लोक तर अशी शायनिंग मारतात. 1970 पोरगी कॉन्व्हेंटला पाठवली तर घरी सुखरूप येईल काही सांगता येत नाहीये. कुठं स्वातंत्र्य आहे तुम्ही? अरे तुमची पोरगी कुठंच सुरक्षित नाहीये. मी नेहमी महाराष्ट्र सरकारला सांगतो, अरे लाडकी बहीण योजना राबवून ह्या बायाला 1,500 हजार देण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना राबवली असती तर महाराष्ट्रातल्या मुलीवर बलात्कार झाले नसते गड्यांना. आणि फुकट योजना तर या देशाने या लोकांना देऊच नाही महाराज. फुकट काय म्हणून द्यायचं? फुकट काहीच नको. फुकट कीर्तन पण नको. फुकट मग तो लोकांना कसं कळ? फुकट काहीच नको महाराज. फुकट म्हणल्यानंतर लोक काही बी खातील. तुम्ही द्या फक्त. फुकट जर असलं ना काही खाऊ शकतात. फुकट काहीच नको. एसट्या फ्री केल्या म्हाताऱ्याला. अरे या म्हाताऱ्याचा काय फायदा आहे एसट्या फ्री करून, रेल्वे फ्री करून? अरे शाळेतल्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही सगळं फ्री करा. मी या मताचा महाराज आहे. फुकट काहीच नकोय. शासनाने जेवढ्या काही योजना आहे
तेवढ्या गोर गरिबाच्या याच्यासाठी लावा महाराज. ज्यांच्याकडे 50 एकर जमीन आहे त्यांच्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे, आपल्याकडे काय येतं? अहो खरं सांगतो ना तुम्हाला, ज्यांची प्रॉपर्टी 2 कोटीची ते उज्ज्वलाचा गॅस घेतात. फायदा आहे का काही महाराज? 300 रुपयाचा गॅस हा उज्ज्वला कोणासाठी? हा खरं सांगा कोणासाठी? हा आपल्यासाठी नाही ना, तो गोर गरिबासाठी आहे. पण सरकारची कोणतीच गरिबीची योजना ही गरिबाला भेटत नाहीये. त्या सगळ्या योजना श्रीमंतांनी लाटल्या. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, एक लक्ष देऊन ऐका. चांगलं खात जा, चांगलं खासाल तर बुद्धी चांगली होईल महाराज. चुकीचं खासाल तर बुद्धी चुकीची झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या त्या लोकांचं. ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील, पण त्यांची पिण्याची टक्केवारी या देशात फक्त 2%. तुमच्या पिण्याची टक्केवारी जर तपासली ना, 85च्या पुढे गेलंय आपलं काम. आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, ते तर वरबाप बी पेले. नवरीच कठीण ताळा आहे ना महाराज, अवघड परिस्थिती. म्हणून या महाराष्ट्राला सगळ्यात मोठी भीती देशीपासूनच आहे, बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी एकत्रित या. देवाने सगळ्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. गवळणी सकाळी उठायच्या आणि बघायच्या, बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्या नाही. आणि ज्या दिवसापासून नंदबाबाला मुलगा झाला त्या दिवसापासून चोऱ्या झाल्या. आणि सकाळी 4 वाजता गवळणी ज्यावेळेस सडा सारवण करण्यासाठी उठायच्या आणि त्यांच्या दृष्टीत जे दिसायचं त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबा. पाहती गवळणी, 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 पाहती गवळणी. दवती पालती दुधाने, दवती पालती दुधाने, म्हणते नंदाची पोरे, म्हणते नंदाची पोरे, म्हणते नंदाची पोरे. गवळणी विचार करायच्या, बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्या, पण या नंदबाबाला पोरग झालं तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. पण नंदबाबा काही एखाद्या ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते. एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. लोक म्हणतील महाराज तुम्ही गप्पाच मारता. खरं सांगू का, आतापर्यंत लोकांनी संशय फक्त हिंदू धर्मावरच घेतलेला आहे महाराज. आतापर्यंत लोकांनी जे आक्षेप केले ते हिंदू धर्मावरच केले. अरे मुस्लिम समाजाचे माणसं मस्जिदमध्ये नमाज पडायला जातात ना, तर अल्ला नावाचं जे नाव आहे त्यांचा अल्ला नावाचा फोटो नाहीये, अल्ला नावाची मूर्ती नाहीये, अल्ला नावाचं काही मूर्ती नाहीये, पुतळा नाहीये, काहीच नाहीये. एका भीतीकडे पाहून नमाज पडती ती जात. कशाकडे नमाज पडती? भीतीकडे पाहून नमाज पडती. पण जगातल्या सगळ्या लोकांना मुस्लिमाचं अस्तित्व, अल्लाचं अस्तित्व मान्य. आपण देवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा देवाच्या विरोधात बोलणारी जाते महाराज आपली. एक सांगू का तुम्हाला, मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की देवाला हेच सांगतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटुळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलेलं गाड्यानो. नंद बाबाच्या घरी 9 लाख गाई. अरे आता जर महाराष्ट्रात तुम्ही गेले ना वृंदावनला, तर बरसाण्याजवळ एका महात्म्याची गोशाळा आहे. त्या माणसाकडे आजच्या तारखेमध्ये 3.5 लाख गाई. आम्ही पाहून आलोय महाराज. 2026 मध्ये जर एखादा महाराज 3.5 लाख गाई सांभाळू शकतो, तर जगाच्या मालकाच्या बापाकडे 9 लाख गाई असणं काय कठीण आहे. म्हणून भगवंताच्या चरित्रावर अजिबात संशय घेऊ नका. गवळणी म्हणू लागले, बाई कसं करावं? म्हणते नंदाची पुरे. त्यांना माहित होतं, तया विना नासी नव्हे दुसरी आईसी. ही चोरी दुसरं करू शकत नाही कोणी. तुम्ही चोरून चोरून काय चोरू शकता? कीर्तनाला चपला चोरू शकता. 1947 पासून लोक कोणी गिट्टी चोरतय, कोणी धरणं चोरतय, कोणी चिक्की चोरतय, कोणी काय चोरतय, कोणी काय चोरल. ज्याच्या त्याच्या चोरायची स्टाईल वेगळी वेगळी आहे. कोणी काय चोरल, कोणी नाल्या चोरतय, कोणी रोड चोरतय. कोणाला नाही काही जमलं तर गोरगरिबाचे घरकुल चोरतात, आणि कोणाला घरकुल नाही जमलं तर 13,000ची संडास का होईना लोक चोरतात. म्हणजे चोरतातच महाराज. म्हणून 1947 पासून लोकांना चपाती आवडेना, भात आवडेना, भाजी आवडेना. लोकांना फक्त गिट्टी आवडतीये, वाळू आवडतीये. लोक काय खातील काही सांगता येत नाहीये. गवळणी विचार केला, बाई देवाने याची चोरी केली नाही, चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने, आणि तू का म्हणे येणे गरुड ध्वजे. काही गवळणी म्हणे, बाई त्याला दोष देऊन फायदा नाही. हे सगळं जर कोणी केलंय ना, या परल्यान केलंय. कोणी सवे तू कया मेला, सवे तू कया
सवे तुकया मेला ये सवे तुकया मेला 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 ये त्याने आगुना आणला सवे आगुना आणला म्हणते नंदाची पोरे म्हणते नंदाची पोरे म्हणते नंदाची पोरे म्हणते नंदाची पोरे म्हणते नंदाची गवळणीने ठराव घेतला बाई तो चांगला आहे, त्याला दोष देऊन काय फायदा. हे सगळं जे शिजवलं ना ते कोणी शिजवलं. सवे तुकया मेला आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासा रंग रही रूप नाही नाही वर्ण छाया निर्गुण निराकार तुची रघुराया. त्याला नावा रूपाला जर कोणी आणलं असेल तर तुकोबराने आणलंय. सवे तुकया मेला तेने या गुणानीला म्हणते नंदाची अपुर्याची चोरी केली खरे विठोबा कुमार